नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी माझी ही जी मशीन आहे, ही मशीनला मी आज सर्व्हिसिंग करणार आहे, फुल सर्व्हिसिंग करणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर त्यासाठी मी पाहू शकता हे ऑइल आणलेलं आहे. ही पूर्ण ऑइलची बॉटल आहे, अर्धा लिटरची बॉटल आहे. आणि हे आहे कोलिन. तर हे कधी वापरायचं, कसं ऑइल लावायचं, कुठं कुठं ऑइलिंग करायचं, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. तर या पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीने जर आपण सर्व्हिसिंग केली तर आपली मशीन धागा कापणार नाही, तिचा आवाज पण येणार नाही आणि एकदम मशीन चालायला पण एकदम स्मूथ चालणार. तर मी आज जे जसं आपल्याला सांगणार आहे त्या पद्धतीने जर आपण सर्व्हिसिंग केली तर आपल्या मशीनचा आवाजही येणार नाही आणि मशीन चालायला पण एकदम मस्त चालणार. तर आता आपण या मशीनची सर्व्हिसिंग करूया. तर पहा, आपल्याला सर्व्हिसिंग करताना तर महत्त्वाच्या ज्या वस्तू लागतात त्या म्हणजे आपल्याकडे पाहिजे, एक तर आपल्याला स्क्रूड्रायव्हर पाहिजे हे नटं वगैरे खोलण्यासाठी. दुसरं पाहिजे हे ब्रश पाहिजे. ब्रशच्या मदतीने ह्याच्यामध्ये जो काही धागा अडकलेला असतो किंवा जे काही आपलं घाण अडकलेली असते ते आपण या ब्रशच्या मदतीने काढत असतो. आणि साफ करण्यासाठी आपण आपल्याकडे हे कॉटन पाहिजे. तर या 3 वस्तू आहेत माझ्याकडं. आणि बाकी ही एक कॉलिनची बॉटल आहे आणि एक ही तेलाची बॉटल आहे. तर तेलाची बॉटल मी ही जास्तच आणून ठेवतो माझ्याकडे, एकदम शिल्लक असतं तेल हे. तर महिन्यातनं फक्त एकदा सर्व्हिसिंग, अशी फुल सर्व्हिसिंग करत असतो मी. तर अशी सर्व्हिसिंग केल्यानंतर आपली मशीन धागा कापत नाही, एकदम स्मूथ मशीन चालते, जाम चालत नाही आणि आवाजही कमी करते. तर चला आता आपण सुरुवात करूयात आपली मशीनला सर्व्हिसिंग करायला. तर आता ह्या वस्तू आपण थोड्या साईडला ठेवूयात. आणि पहिल्यांदा ही जी प्लेट आहे ही प्लेट आपल्याला खोलायची आहे. पहिल्यांदा आपण साईड पॅनल खोलू. ह्याला साईड पॅनल म्हणतात. तर हा जो साईड पॅनल आहे तर हा साईड पॅनल आपण पहिल्यांदा खोलून टाकायचा. तर पाहू शकता हा साईड कव्हर जो होता तो साईड कव्हर मी साईड पॅनल आता खोललेला आहे. आणि पहा इथं किती एकदम अशी डस्ट आहे, ही धूळ आहे, अशी ही धूळ पूर्णपणे याच्यामध्ये अशी अडकलेली आहे. तर या धुळीलाच आता आपण साफ करणार आहोत. आणि हे जे फुटर आहे हे फुटर पण आपण काढून टाकणार आहे. पहा फुटर पण याप्रमाणे असं काढून टाकायचं. आणि ही जी सुई आहे सुई पण आपल्याला काढायची आहे. तर पहा हे फुटर मी आता काढून घेतले. आणि ही जी सुई आहे तर पहा या सुईला पण मी आता काढलेलं आहे. सुई का काढायची, कारण हाताला लागू शकते इथं सर्व्हिसिंग करताना, त्याच्यामुळे ही सुई पण काढून टाकायची. नंतर मग आता ही आपली जी खालची प्लेट आहे ही जी प्लेट आहे ही प्लेट आता आपल्याला खोलायची आहे. तर याप्रमाणे ही प्लेट पण आपली खोलून टाकायची. तर पाहू शकता ही आपण याप्रमाणे ही प्लेट आता खोलतोय. तर पहा ही प्लेट आता आपण खोललेली आणि ही घाण पाहू शकता एकदम किती खराब झालेला आहे. तर ह्यांनीच काय होतं की आपला सारखा धागा तुटत असतो. तर ह्या प्लेटला आता मी साईडला ठेवते. पाहू शकता याप्रमाणे ही कितीही घाण आहे. तर या सर्व आता आपल्याला साफ करायचं आहे. ही पण प्लेट आता आपल्याला काढून घ्यायची आहे. तर याप्रमाणे आपण ही सुद्धा प्लेट काढूया. तर पहा ही सुद्धा प्लेट आता मी काढून घेतलेली आहे. तर याप्रमाणे पाहू शकता खाली पण किती अशी घाण असते या मशीनमध्ये, खूप सारी अशी घाण असते. तर ही सर्व घाण आता आपल्याला या ब्रशच्या मदतीने साफ करायची आहे. तर पाहू शकता हा ब्रश आहे. तर या ब्रशच्या मदतीने आपल्याला हे आतली पूर्ण घाण साफ करून घ्यायची आहे. तर याप्रमाणे हे जे आपला ब्रश आहे त्या ब्रशच्या मदतीने साफ करायचं आहे. हे जे सेटल असतं आपलं आतमध्ये, सेटलमध्ये पण खूप घाण अडकलेली असते. तर सेटलमधली घाण पण काढून घ्यायची. तर पाहू शकता असा धागा असतो, तो धागा पण आपल्याला काढायचा आहे. याप्रमाणे जिथं कुठं घाण दिसत ते आपल्याला काढायचं आहे. पाहू शकता कशी धूळ आहे एकदम. पाहू शकता अशी घाण निघलेली आहे. अशा मशीनमधून घाण निघत असते. तर ही आता सुई आहे. सुईच्या मदतीने पाहू शकता ही जे दात्रे असतात या दात्र्यामध्ये पण पहा हे अशी घाण अडकलेली असते. हे ह्याच्यातले पण असं काढून घ्यायचं. तर पहा याप्रमाणे असं हे दात्र्यामधली पण घाण आपल्याला काढायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली हे शटल असतं, शटलच्या आतमध्ये पण अशी घाण अडकलेली असते इथं. पाहू शकता का, शटलच्या आतमध्ये पण घाण असते. तर सुईच्या मदतीने इकडची पण घाण ही अशी काढून टाकायची पूर्ण. बघा अशा पद्धतीने शटलच्या मधली पण ही घाण काढायची. त्याच्याने काय होतं, शटलचा आवाज करत नाही जास्त. आणि ह्या ब्रशच्या मदतीने पण असं याप्रमाणे शटलला साफ करून घ्यायचं पूर्णपणे. त्याच्यामध्ये कचरा बिलकुलही नाही राहायला पाहिजे. असं मशीनला पूर्णपणे ब्रशनी जी अडकलेली घाण आहे ती पूर्णपणे काढून टाकायची.
सेटलजवळ जर घाण अडकलेली असली तर सेटल आपला आवाज करणार, मशीन चालवताना आवाज येणार जोरात. त्याच्यामुळे ही घाण इथली पूर्णपणे अशी काढून टाकायची. आणि खालच्या साईडला पण इथं कुठं जर दिसत असेल तर ती पण आपल्याला घाण अशी काढून टाकायची. पाहू शकता ते अशी घाण अडकली अशी काढून टाकायची. थोडक्यात आपली मशीन अशी फ्री पाहिजे. आणि ह्या साईडला इथं वर पण असेल तर ब्रशच्या मदतीने इथली पण पूर्ण जी धूळ असेल ती काढून घ्यायची आहे. आता पाहू शकता याप्रमाणे अशी ही जी धूळ होती मी पूर्ण मशीनची आता काढून घेतली. आता माझी मशीन खालची सेटलची जागा आणि इथलं पूर्णपणे आता या ब्रशच्या मदतीने मी ही घाण आता काढून घेतलेली आहे. आता आपल्याला या जो कपडा आहे या कपड्याने पूर्ण साफ करून घ्यायचा आहे. याप्रमाणे असं साफ करायचं पूर्णपणे. खालच्या साईडला पण याप्रमाणे असं खाली सेटल पेशी साफ करायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे या फडक्याच्या मदतीने मी आता पूर्ण यातली घाण काढून घेतलेली आहे. तर पहा इथं खालची जी जागा आहे इथं खालची जागा पण याप्रमाणे असं एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जी काही धूळ वगैरे होती ब्रशच्या मदतीने कपड्याच्या मदतीने पूर्णपणे अशी साफ करून एकदम क्लीन केलेलं आहे. आणि इथं पहा याच्या आतमध्ये पण जी काही बर होती घाण होती ती सगळी आता काढलेली आहे. आता आपल्याला आपण जे ही जी प्लेट काढली होती इथली प्लेट आता आपण परत लावणार आहोत. या 2 प्लेट इथं असतात तर या 2 प्लेट पण इथं परत आता आपण लावून टाकायचं. ते पण प्लेट लावायच्या अगोदर याप्रमाणे असं एकदम स्वच्छ करायचं आणि मग लावायचं आहे. तर आता हे सर्व साफ करून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी ऑइल आहे हे ऑइलचं काम आहे. हे ऑइल मी का वापरतो कारण याच्यामध्ये ह्याची जी मागची बाजू असती तर त्या मागच्या बाजूला आपल्याला ऑइल ह्यानी ऑइल आपल्याला तिथं टाकता येत नाही. तर त्याच्यामुळे कधी कधी काय जास्त दिवस मशीन वापरून झाली ना तर मग तिथून आवाज यायला चालू होतो. आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर ऑइल ह्याच्यामध्ये आपल्याला टाकता येत नाही. तर त्याच्यामुळे मी काय करतो हे ऑइल मी एक असे अर्धा लिटर ऑइल दुकानामधून आणून ठेवलेलं आहे. तर हे आता मी याप्रमाणे असं कोलिनमध्ये ओततो. कोलिनमध्ये ओतून ज्याप्रमाणे आपल्याला मागच्या साईडला ऑइल त्या कोलिनच्या बॉटलच्या मदतीने आपल्याला मारायचं आहे. तर पहा ही कोलिनची बॉटल आहे. तर जेवढं आपल्याला लागतं तेवढं ऑइल घ्यायचं आणि बाकी ह्याला असं लावून टाकायचं. तर याप्रमाणे आपल्याला मागच्या साईडला ऑइलिंग करायचं आहे. तर मशीनचा आवाज जास्त आपला येत नाही. ज्या मोठमोठ्या हाय स्पीडच्या मशीनी असतात त्यांना ऑलरेडी खाली अशी जी मशीन बसवलेली असते ज्या मोठमोठ्या हाय स्पीडच्या मशीनी असतात त्यांना ऑलरेडी खाली मशीनचा ट्रे असतो, ऑइलचा ट्रेज असतो त्याला डायरेक्ट. तर तसं ट्रे हे साध्या मशीनी आहेत आपल्या. तर याला पण याप्रमाणे असं ऑइल मारून घ्यायचं तिथं आणि नंतर परत आपल्याला कापडाने पुसून पण घ्यायचं आहे. तर याप्रमाणे असं ऑइल मारायचं आहे. आणि ह्याची ही जी मागची बाजू असते इथं ही खोलायची आहे. पहा ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूला काय होतं की आपल्याला त्या बारक्या ह्याने ऑइल टाकता येत नाही. ह्याने मागच्या बाजूला आपल्याला ऑइल टाकता येत नाही आणि प्रॉपर ऑइलिंग होत नाही. त्याच्यामुळे ही स्प्रे जी कोलिनची बॉटल आहे ह्यानी जिथं आपल्याला असं वाटतं असं ऑइल स्प्रे करून टाकायचं सर्वत्र. तर पहा याप्रमाणे असं स्प्रे करून टाकायचं सर्वत्र ऑइल. त्यांनी काय होणार आपल्या मशीनचा आवाज बिलकुल पण येणार नाही. आणि परत हाय तसं याला टाईट करून टाकायचं. याप्रमाणे असं हाय तसं टाईट करून टाकायचं. हे जे साईड कव्हर आहे इथं ह्या साईडला पण असं ऑइलिंग करून टाकायचं पूर्णपणे. तर पाहू शकता आता आपली सर्वत्र या मशीनला आता सर्वत्र असं ऑइलिंग आता आपलं झालेलं आहे. आता हे जे ऑइल खाली आलेलं असतं त्या ऑइलला आपल्याला परत पुसून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे असं खाली ऑइल येतं या साईडला. जर वाटलंच तर खाली तर सेटलला पण असं ऑइल मारू शकता आपण, काय प्रॉब्लेम नाही. सेटलला पण ऑइल मारू शकतो. आणि जिथं सांडण्यासारखं असतं तिथं आपल्याला हेनी ऑइलिंग करायचं. जेणेकरून हे पॉईंट्स दिलेले असतात तिथे याच्या मदतीने असं ऑइलिंग करायचं.
ते पहा आता, आणि हा जो स्पिंडल असतो आपला, त्या स्पिंडल पाशी पण इथं ऑइलिंग करायचं असतं. तर स्पिंडल पाशी ऑइलिंग आपल्याला याच्या मदतीने करायचं आहे. आणि हा जो आपला जो बेल्ट असतो त्या बेल्टला ऑइल लावायचं नाही, नाहीतर बेल्ट आपला घसरत असतो. याच्या मदतीने आपल्याला स्पिंडल असतो, या स्पिंडलला इथं ऑइलिंग करायचं आहे. आणि बाकी मग जिथं अजून पॉईंट दिलेले आहे त्याच्यात पण असं ऑइल टाकून द्यायचं. आणि मग शेवटी आपल्याला जे काही ऑइल खाली पडलेलं आहे ते पूर्ण साफ करून घ्यायचं आहे परत. याप्रमाणे जे काही ऑइल खाली आलेलं असेल त्याला परत एकदा आपण कपड्याच्या मदतीने साफ करून टाकायचं. तर पहा आता आपण जे पार्ट्स काढले होते त्यात आपण परत लावणार आहे. हा साईड पॅनल आता आपण याच्यामध्ये परत लावून टाकूयात. तर हा जो साईड पॅनल आहे त्या साईड पॅनलला आता आपण इथं परत लावून टाकायचं असं. तर ही प्लेट पण आपण काढली होती, या प्लेटला पण व्यवस्थित साफ करायचं आहे. व्यवस्थित साफ करून तिच्या जागेवरती ही प्लेट पण अशी लावून टाकायची आहे. तर पहा हे जे फुटर आहे, आता हे फुटर पण मी असं लावून घेतलेलं आहे. फुटर पण बरोबर व्यवस्थित लावायचं, फुटर व्यवस्थित टाईट करून टाकायचं. याप्रमाणे असं फुटर पण टाईट करून टाकायचं. आता आपल्याला सुई लावायची आहे. तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं सुईची जी चपटी बाजू असते ती कुठल्या साईडला करायची. सुईची जी ही चपटी बाजू असते ती आतल्या साईडला पाहिजे, मशीनच्या आतल्या साईडला सुईची चपटी बाजू यायला पाहिजे. तर याप्रमाणे अशी ही सुई पण मी लावून टाकतो. तर ही जी आपली डब्बी आहे त्याच्यामध्ये आपली बॉबिन बसच असते. तर याला पण आपल्याला याप्रमाणे असं ऑइलिंग करायचं. तर डब्बीमध्ये पण व्यवस्थित साफ करायचं. व्यवस्थित साफ करून आपल्याला असं ऑइलिंग करायचं आहे. कारण याच्यामध्ये पण जर घाण असली तर आपली जी बॉबिन असते ती फेकण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि आपला धागा तुटतो सारखा. त्याच्यामुळे या डब्बीला पण आपण व्यवस्थित साफ करायचं. हे जे टेन्शन स्प्रिंग आहे याच्यामध्ये पण याच्या मदतीने आपल्याला ऑइलिंग करायचं आहे. त्याच्याप्रमाणे असं ऑइलिंग करायचं आहे हे टेन्शन स्प्रिंगमध्ये पण, जेणेकरून धागा आपला स्मूथ बाहेर येईल. आणि जर याच्यामध्ये घाण वगैरे अडकलेली असेल तर जसं आपण काढतो तसंच त्याप्रमाणे आपल्याला परत रिटर्न लावायचं आहे. तर धागा पण आपल्याला ऑइलिंग बरोबर टाकायचा आहे. तर धागा सुद्धा या पद्धतीने जिथं पॉईंट आपल्याला दिलेले आहेत त्या पॉईंटमधून धागा आपल्याला व्यवस्थित असा टाकायचा आहे. तर याप्रमाणे असे पॉईंट्स दिलेले आहेत या मशीनला. आणि हे जे टेन्शनचं आहे त्याच्यामध्ये पण व्यवस्थित असा धागा अडकून घ्यायचा आहे. तर आता मी सर्वत्र ऑइलिंग वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. सगळी मशीन आता साफ केलेली आहे. आता हिचा आवाज बघा, डायरेक्टली अर्धा आवाज कमी होऊन जातो. एवढा आवाज तर मशीनचा असतोच, कारण याचा जो पाटा असतो हा थोडा इथं लूज असतो. तर त्याच्यामुळं एवढा आवाज तर येतो. आता सेटलचा आवाज आपला बिलकुलही येत नाही, किंवा मशीनच्या आतमध्ये जे जाम वगैरे काहीच नाही. एकदम लूज अशी मशीन झालेली आहे, एकदम फ्री झालेली आहे. पाहू शकता याप्रमाणे अशी आता आपली मशीन एकदम फ्री झालेली आहे. आता याच्यावरती आपण महिनाभर गोदडे एकदम आरामशीर शिवू शकतो. आणि आधीमध्ये जर आपल्याला वाटलं तर थोडं ऑइल वगैरे कमी पडले तर त्या टायमाला आपल्याकडे जी बारकी बॉटल असते त्यांनी आपण ऑइलिंग करू शकतो. पण महिन्यातनं एकदा आपल्याला मी जे आज आपल्याला सांगितलेलं आहे कोलिंगचा वापर करून ऑइलिंग करायचं आहे. तर मशीन आपली एकदम नवीन प्रमाणे चालणार, एकदम मस्त चालणार आणि एकदम फ्री चालणार. तर मशीनला धागा वगैरे अजिबात कापणार नाही. तर अशी एकदम मस्त आपली मशीन आता फ्री झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.